अरे पण व्यवस्थित एक्सप्लेन करून सांग ना, त्यांना समजलं पाहिजे. मला जमतं तसं सांगते मी, त्यांना पण समजत असेल माझी भाषा. थोडं व्यवस्थित समजून सांगितलं तर समजेल सगळ्यांना. ताई तुम्हाला माझी भाषा समजत असेल तर नक्की कमेंट करून सांगा. हॅलो हाय, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. आज काय मी जास्त ब्लाऊज शिवलेलेच नाही. आज फक्त शाळेचे 5 युनिफॉर्म शिवले आणि हे 2 ब्लाऊज शिवलेले आहेत. पोटली बटन पॅटर्न केलेलं आहे आणि युनिफॉर्मचा एक महत्त्वाचा व्हिडिओ बनवलेला आहे मी. कॉलर कशी लावायची, बरेच ताईंची कमेंट येत होती, ताई कॉलर कशी लावतात, युनिफॉर्मची स्टिचिंग दाखवा. पण ताई स्टिचिंग करताना मला दादांचा ऑनलाईन क्लासेस चालू असतात ना, त्याच्यामुळे मला व्हिडिओ शूट करता येत नाही. आणि जो आता मी एक व्हिडिओ बनवलेला आहे कॉलरचा, त्याच्यामध्ये खूप सुंदर आणि खूप सोप्या पद्धतीत कॉलर कशी लावायची ती सांगितलेली आहे. बघूया आता कॉलर कशी लावायची. चला चला मशीनवर चला. कॉलर लावण्यासाठी गळा रुंदी नेहमी 2.5 इंच ठेवायची. युनिफॉर्मसाठी आपल्याला राऊंड व्ही किंवा स्ट्रेट व्ही गळा ठेवायचा आहे. गळ्याची उंची घेतल्यानंतर आपल्याला राऊंड व्ही गळा कट करायचा आहे. युनिफॉर्मला हा गळा खूप छान दिसतो. त्यानंतर आपल्याला शोल्डरपासून खाली 4 इंचावरती कट करायचं आहे. तिथून वरती आपण कॉलर लावणार आहे आणि सेंटरला आपल्याला हुक लावण्यासाठी कट करायचं आहे. त्यानंतर गळ्याला पट्टी लावण्यासाठी पट्टी काढून घ्यायची आपल्याला सेम कपड्याची, आणि जिथे आपण 4 इंच सोडलं होतं तिथून खाली आपल्याला पूर्ण गळा पलटी करून घ्यायचा आहे. जिथे हुक लावायचे तिथे पण आपल्याला 1 ते 1.5 इंच असं खाली कट करून व्यवस्थित गळ्याला पट्टी लावून पलटी करून घ्यायचे. पट्टी लावताना आपल्याला पूर्ण गळ्याला लावायची, पण ती तिथपर्यंतच मारायची जिथपर्यंत आपल्याला कॉलर लावायची. त्यानंतर तिथे छोटासा कट मारून जिथे जिथे आपला पॉईंट आहे तिथे कट मारायचा असा, आणि आपल्याला त्या अस्तरवरती किनार टीप मारायची. किनार मारताना सुद्धा तिथूनच मारायची जिथून आपण ती पट्टी लावलेली आहे, जिथे आपल्याला कॉलर लावायची तिथून खाली. त्यानंतर किनारी मारून झाल्याच्या नंतर पुन्हा फोल्ड करून आपल्याला पुन्हा एकदा किनारी मारायची. जिथपर्यंत आपल्याला कॉलर लावायची तिथून खाली आपल्याला किनारी मारायची, तिथपर्यंत आपल्याला सरळ टीप मारून घ्यायची. हे बघा, किनारी मारून झाल्यानंतर आता आपल्याला फोल्ड करून सरळ टीप मारायची जिथपर्यंत कॉलर लावायची, आणि तिथून खाली आपल्याला किनारी मारायची, जेणेकरून कॉलर लावताना छान फिनिशिंगमध्ये कॉलर लावता येते. बघा इथे कट किती व्यवस्थित दिसतो जिथे आपल्याला कॉलर लावायची. खूप सिंपल आणि सोपी पद्धत आहे. त्यानंतर जिथे हुक लावायचा जो पॉईंट आहे तो सुईने असा व्यवस्थित करून घ्यायचा आहे, आणि गळ्याला टीप मारून झाल्याच्या नंतर 1.5 बाय 3 इंच साईजची एक पट्टी तयार करायची. त्याला आपण फोल्ड करून घ्यायचं आहे दाखवल्याप्रमाणे. जी आपली आयपट्टीसारखं आपल्याला जिथे आपण कट केलेलं आहे सेंटरला तिथे लावायची. हे बघा, मी एक पट्टी फोल्ड करून घेतलेली आहे आणि तिथे पलटी करून आपल्याला जिथे आपल्याला हुक लावायची त्याच्या खाली लावायची, म्हणजे जे आयपट्टीसारखं काम करणार आहे आणि दिसायला पण ती छान दिसतं. तर आपल्याला डायरेक्ट हुक न लावता अशा पद्धतीनं पट्टी करून आपल्याला जिथे हुकसाठी कट केलं आहे त्याच्या खाली लावायचं आहे. त्यानंतर आपल्याला हुक लावायच्या आधी दोन्ही एक साईडला पक्की टीप मारायची आणि दुसऱ्या साईडला 5 नंबर कच्ची टीप मारून ठेवायची, जेणेकरून ते स्ट्रेच होऊन फिटिंगवरती त्याचा काही परिणाम होणार नाही. हे बघा, एक साईडला आपण पक्की टीप मारली आणि दुसऱ्या साईडला मी 5 नंबर टीप मारून घेतलेली आहे. एकदम सुंदर अशा पद्धतीने आपण जिथे हुक लावायची तिथे पट्टी लावून घेतलेली आहे. आता आपण शोल्डर जॉईंट करूया आणि त्यानंतर कॉलरचं माप घेऊया. शोल्डर जॉईंट करताना आपल्याला 1/2 इंचावरती टीप मारायची, ज्याप्रमाणे आपण कटिंग करतो. डबल टीप मारून झाल्याच्या नंतर आपल्याला कॉलर मी दाखवल्याप्रमाणे मोजायची. इथे आपल्याला जिथून कट केलाय तिथून बरोबर कॉलर मोजायची. हे बघा, 6.25 इंचाची कॉलरचं माप येते आपल्याला, तर बरोबर आपण 6.25 इंचाचं कॅनव्हास कट करायचं आहे. अशा पद्धतीने पकडून पण तुम्ही कॉलर मोजू शकता. एकदम परफेक्ट कॉलरचं माप काढता येतं. हे बघा, 6.25 इंच. आता 6.25 इंचाची आपल्याला कॉलर कट करून घ्यायची आधी, नंतर कॉलरला शेप द्यायचा आहे. 6.25 वरती आपण मार्किंग करून कॉलर कट करून घ्यायची. कॉलर कट करून झाल्यानंतर आपल्याला खालच्या साईडनी ओपन बाजूला काय करायचं, एक बाजूला जी ओपन बाजू आहे त्या साईडने आपल्याला 3.5 इंचावरती मार्किंग करायची. हे बघा, 3.5 इंचावरती मार्किंग करायची आणि समोरच्या बाजूला 1/2 इंच वरती मार्किंग करायची, जसं योगपट्टीला मार्किंग करतो आपण त्याप्रमाणे. आणि आपल्याला अशी क्रॉस मार्किंग करून खालची बाजू कट करायची, जेणेकरून कॉलरला चांगला शेप येतो. आणि वरच्या बाजूला एक तर राऊंड किंवा स्क्वेअरमध्ये सरळ 1/2 इंच आतल्या बाजूला फोल्ड करून 1/2 इंच आतल्या बाजूला अशी कट करायची. हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला कॉलर कटिंग करायची. त्याचा सेंटर घ्यायचा आहे आणि ती आपल्याला मेन फॅब्रिकवरती प्रेस करून घ्यायची. हे बघा, मेन फॅब्रिकवरती आपल्याला
अशा पद्धतीनं व्यवस्थित प्रेस करून घ्यायची. प्रेस करून झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, ज्या साईडनी आपण शेप दिला त्या बाजूला आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आणि त्याच्यावरती पण प्रेस मारून घ्यायची. त्या साईडने आपल्याला किनारी मारायची असते, म्हणून आपण एक साईड फोल्ड करून त्याला आपण प्रेस करून घेतलं आहे. ज्या साईडनी शेप दिला आहे त्याच बाजूला बघा आपण फोल्ड केलेलं आहे. ज्या साईडनी स्ट्रेट बाजू आहे त्या साईडला फोल्ड करायचं नाही आहे. आता इथे मी पहिल्यांदा किनारी मारून घेणार आहे. बघा ज्या साईडला शेप आहे त्या साईडला आपल्याला आधी किनारी मारून घ्यायची व्यवस्थित. किनारी मारून झाल्याच्या नंतर फोल्ड करून कॉलर दोन्ही साईडला टीप मारून घ्यायची. कॅनव्हासवरती टीप मारायची नाही, कॅनव्हासला खेटून एकदम टीप मारायची. बघा दाखवल्याप्रमाणे एकदम सिंपल पद्धत आहे. टीप मारून झाल्याच्या नंतर मार्जिन एक्स्ट्रा आहे ते कट करायचं आणि खालच्या बाजूला बरोबर 1/2 इंच एक्स्ट्रा ठेवायचं आहे कॉलरपेक्षा. जेवढं आपल्याला जोडण्यासाठी हवं आहे तेवढंच ठेवायचं, जेणेकरून कॉलर फिनिशिंगमध्ये येणार आहे. आणि कॉलर आपल्याला सरळ करून घ्यायची. बघा एकदम छान अशी कॉलर आपली तयार झालेली आहे. व्यवस्थित त्याला तुम्ही प्रेस करून घेतलं तरी चालेल. त्यानंतर कॉलरचं सेंटर घेऊन ह्या पद्धतीने सेंटर घ्यायचा, जेणेकरून ड्रेसचा पण सेंटर बॅक साईडचा बरोबर तिथे चाला पाहिजे, म्हणजे कॉलर आपली एकदम परफेक्ट दोन्ही साईडनी सारखी लागते. हे बघा अशा पद्धतीने सेंटर घ्यायचं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, ड्रेसच्या आतल्या बाजूनी कॉलर ठेवायची. हे बघा जिथपर्यंत आपण कट ठेवलेला तिथून एकदम परफेक्ट 1/2 इंच मार्जिन ठेवलेलं आहे आपण, तिथून आपल्याला अशी कॉलरला टिप मारायला सुरुवात करायची. जेवढं आपण मार्जिन ठेवलेलं आहे कॉलरला 1/2 इंच तेवढं आपल्याला इथे पकडायचं आहे, म्हणजे कॉलरच्या आतल्या बाजूला एक्स्ट्रा मार्जिन शिल्लक राहत नाही आणि फिनिशिंगमध्ये कॉलर लागते. हे बघा मी इथून टिप मारत मारत जाणार आहे. शोल्डर फ्रंट साईडला फोल्ड करायचे आणि कॉलरचा सेंटर आणि बॅक साईडचं सेंटर हे दोन्हीही सारखे आले पाहिजे, तेव्हा आपली कॉलर दोन्ही साईडला सारख्या प्रमाणात लागते. हे बघा आपण काय केलं, आता बरोबर सेंटर घेतलेला आहे कॉलरचा आणि आपण 1/2 इंचावरती टीप मारून घेतली. ही टीप मारताना थोडंसं अडकल्यासारखं होईल. तुम्हाला जर प्रॅक्टिस नसेल तर थोडंसं अडकल्यासारखं होईल, पण एकदा दोनदा तुम्ही कॉलर लावली का ही पण तुम्हाला खूप छान पद्धतीनं कॉलर लावायला जमणार आहे. हे बघा परफेक्ट आपण जेवढी कॉलर काढली तेवढं परफेक्ट माप आलेलं आहे. सुरुवातीला नवीन मागे पुढे होतं थोडंसं, पण प्रॅक्टिस झाल्याच्या नंतर एकदम परफेक्ट येतं. त्यानंतर हे मार्जिन व्यवस्थित असं आतमध्ये घालायचं आहे आणि गळ्यापासून पुन्हा कॉलरला आपल्याला किनारी टीप मारायची. हे बघा एक्स्ट्रा मार्जिन होतं थोडंसं कट करून टाकलं आपण आणि व्यवस्थित सरळ करून एकदम किनारी आपल्याला त्याला फिनिशिंगमध्ये टीप मारून घ्यायची. बस एवढ्या सिंपल पद्धतीत आपल्याला कॉलर लावता आली पाहिजे. आणि कॉलर लावून झाल्याच्या नंतर ही जी पद्धत आपली कटिंग करण्याची खूप छान आणि फिनिशिंगमध्ये कॉलर दिसते आणि त्याचा आकारही खूप छान पद्धतीने येतो. तुम्ही बघू शकता ही कॉलर किती छान आणि सुंदर फिनिशिंगमध्ये तयार झालेली आहे. युनिफॉर्म असेल किंवा ड्रेस असेल, ब्लाऊज असेल, जर स्टँड पट्टीची कॉलर तुम्हाला लावायची असेल तर सेम पद्धतीने लावायचे. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा. हे बघा किती सुंदर अशी कॉलर तयार झालेली आहे. तुम्हीही सेम पद्धतीने कॉलर लावा जर कॉलर तुम्हाला लावता येत नसेल तर, आणि ह्या टॉपच्या कटिंगसाठी कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.